Hello everyone. In the last lecture, we have already started with the methods of media optimization, in which we have seen the classical method of media optimization and factorial designing, in which we have already seen the two types of factorial design: full factorial and fractional factorial design, their advantages and disadvantages. In our today's lecture, we are going to see the second method of media optimization, which is the Plackett-Burman design. Now, these Plackett-Burman designs are generally used whenever there are more than 5 independent variables. If we have to investigate more than 5 independent variables, then the Plackett-Burman designs are mainly used, and it helps in the identification of most important variable in the system. And after identification, it is optimized for the further study. जे आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्हॅरिएबल कोणता आहे, आपल्या मीडियामधला सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट कुठला आहे, तो आयडेंटिफाय करून त्या इम्पॉर्टंट व्हॅरिएबलवरती फर्दर प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी Plackett-Burman डिझाइन हेल्पफुल आहे. Now, this technique generally allows the evaluation of x minus 1 variables by x experiments. म्हणजे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स आपण परफॉर्म करू शकतो by using Plackett-Burman design, and these number of experiments are generally in the multiples of 4. म्हणजे आपण 4च्या मल्टिप्लिकेशनमध्ये एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करू शकतो. then it may be 8, 12, 16, 20, 24 experiments depending on the variables can be performed by using this design. Normally, how much number of experiments we have to perform or how much number of variables we have to determine, it is completely depend on the experimental variables, and it needs to investigate that which variables are important, and then the Plackett-Burman design is done in the multiples of 4. म्हणजे जे काही इम्पॉर्टंट व्हॅरिएबल्स असतील ते इम्पॉर्टंट व्हॅरिएबल्स आधी इन्व्हेस्टिगेट करून घ्यायची किंवा चेक करून घ्यायचे, आणि त्यानंतर हे व्हॅरिएबल्स इन द मल्टिपल ऑफ 4 Plackett-Burman डिझाइन यूज करून एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा. नाउ any factor which is not actually important or which does not show any effect in the complete process, म्हणजे असं कुठलं पण एखादं सपोज व्हॅरिएबल असेल जे यूज केल्यामुळे प्रोडक्शनमध्ये कुठलेही चेंजेस होत नाही आहे किंवा त्याचा असा काही खास इफेक्ट होत नाही आहे in the optimization process, such variables are known as dummy variables, or the any factors designated as a dummy factor are one which does not show any effect in the experiment. Now, here is an example of Plackett-Burman design for the 7 variables. Now here A, B, C, D, E, F, G, these are your 7 variables, and your 1 to 8 are your number of trials. Number of trials म्हणजे तुम्ही इथे काय केले, 8 एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केलेत. हे 8 एक्सपेरिमेंट्स तुम्ही परफॉर्म केले 7 व्हॅरिएबल्स सोबत, आणि हे 7 व्हॅरिएबल्स सोबत परफॉर्म करताना असं कन्सिडर करा की तुमचं A to G हे काय आहे, तुमचे लेवल्स आहेत किंवा तुमचे व्हॅरिएबल्स आहे, ज्यातलं E आणि G तुमचे काय आहेत, डमी व्हॅरिएबल आहे. म्हणजे डमी व्हॅरिएबल म्हणजे E आणि Gचा
कॉन्सन्ट्रेशन आपण चेंज जरी केलं तरी त्याचा कुठलाही इफेक्ट तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये होत नाही आहे. मग जर इथं तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केला, सपोज तुमची 1ची जी लाईन आहे ते हॉरिझॉन्टली जर कन्सिडर केली तर यात H म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन आणि L म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन. मग तुमचं ए जे व्हॅरिएबल असेल तर ए व्हॅरिएबलचं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही हाय ठेवलं आणि डी व्हॅरिएबलचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ए बी सीचं तुमचं हाय, डीचं लो कॉन्सन्ट्रेशन आहे, असं जर तुम्ही कन्सिडर केलं तर आपल्याला 1.1 इल्ड मिळाली. म्हणजे आपला फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100 ग्राम प्रोडक्ट तुम्हाला प्रोड्यूस करून मिळालं. मग तुम्ही सेकंड एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. सेकंड एक्सपेरिमेंट करताना तुम्ही हे व्हॅरिएबल्स काय केले, परत चेंज केले. चेंज केल्यानंतर आपण काय करतो, परत यील्ड चेक करतो आणि असं करून नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून घेतो. आणि हे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केल्यानंतर आपण चेक करतो की कुठल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला मॅक्झिमम यील्ड मिळालं आहे. ज्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला मॅक्झिमम यील्ड मिळालेलं असतं ते यील्ड चेक करून आपण सांगू शकतो की कुठलं इम्पॉर्टंट व्हॅरिएबल आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती ठेवायचं आहे. This is an example of Plackett-Burman design. As I have told you earlier, each horizontal row represents the trials म्हणजे number of experiment, and each vertical column represents the high and low value of your one variable. एका व्हॅरिएबल तुम्ही हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतलंय की लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतलंय, त्याची लेवल हाय की लो आहे हे आयडेंटिफाय करतो तुमचा व्हर्टिकल कॉलम. देन जसं मी तुम्हाला सांगितलं की डमीचा कुठलाही इफेक्ट होत नाही. सो द इफेक्ट ऑफ डमी व्हॅरिएबल्स आर कॅल्क्युलेटेड. आपण कॅल्क्युलेट सेम वेनी करतो. जसं तुम्हाला सांगितलं होतं की ई आणि जी काय तुमचं डमी व्हॅरिएबल्स आहे, पण जसं तुम्ही ए बी सी डी आणि एफ ह्या व्हॅरिएबल्सचं कॅल्क्युलेशन करणार आहात, सेम वेनी तुम्हाला काय करायचं आहे, डमी व्हॅरिएबलचं सुद्धा कॅल्क्युलेशन इफेक्ट काय होतोय तो इफेक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. इफ देर इज नो इंटरॅक्शन और नो एरर, म्हणजे तुमचं हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना कुठलंही एरर जर आलं नाही तर डमी व्हॅरिएबलचा इफेक्ट 0 येतो. म्हणजे त्याचा कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही तुमचे रीडिंग्स येतात डमी व्हॅरिएबलचे, जर एरर आलेला नसेल एक्सपेरिमेंटमध्ये तर ते 0च येतं. इफ सपोज डमी व्हॅरिएबलचं कॅल्क्युलेशन जे ते 0 आलं नाही किंवा 0पेक्षा कमी किंवा जास्त जर आलं तर इट इंडिकेट्स दॅट देअर आर सम ऑफ द एरर्स अकर्ड ड्युरिंग द एक्सपेरिमेंट्स. जर सपोज या डमी व्हॅरिएबलचं कॅल्क्युलेशन 0 न येता कुठलं अदर कॅल्क्युलेशन जर आलं, इट इंडिकेट्स की तुमचं एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना काहीतरी एरर्स आलेत. नाव हिअर समेशन्स आर गिवन ऑफ युअर डिफरंट व्हॅरिएबल्स. आता तुम्हाला इथं ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्ही काय केलं होते, 7 व्हॅरिएबल्स घेतलं होतं. आता इथे जे तुम्हाला सांगितलेलं ह्या डायग्राममध्ये 3.9 असेल किंवा 14.9 असतील, -11.0 वगैरे असेल, तर हे तुम्ही प्रिव्हियस प्लॅकेट-बर्मन डिझाईन बघताना, म्हणजे ही डिझाईन बघताना तुम्ही इथे HL वगैरे जे बघितलं होतं ते तुमचं फक्त तिथे हाय आणि लो लेवल्स दाखवले होते. फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग, नाव हिअर इट इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ युअर न्यूमरिकल्स. मग इथं तुम्ही बघू शकतात की तुमचे जे काही व्हॅरिएबल्स असतील, ए व्हॅरिएबल आहे, मग ए व्हॅरिएबलचं तुमचं प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं आहे, कॉन्सन्ट्रेशन चेंज केलेलं आहे. त्यानंतर बी व्हॅरिएबलचं पण चेंज केलं आहे. आफ्टर चेकिंग ऑल दिस एक्सपेरिमेंट्स, मग तुम्हाला काय करायचं असतं, ह्या प्रत्येक हाय आणि लो लेवल्सचं समेशन करून घ्यायचं असतं, म्हणजे ॲडिशन करून घ्यायचं असतं. आफ्टर समेशन यू हॅव टू चेक द डिफरन्सेस, मीन स्क्वेअर आणि एरर वगैरे तुम्हाला काढून घ्यायचा असतो.
After doing this, we have to go for the further calculations. Then, which is the first calculation? We have to determine the difference between the average of high and low level responses for each independent and dummy variable. But therefore, the difference is your average of high level minus average of your low level. It means, आता तुम्ही इथे बघू शकतात की सपोज आपण फर्स्ट एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, तर मग फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये किती हाय लेवल्स आहेत ते ॲड करायचे, मायनस ॲड केल्यानंतर म्हणजे त्याचा ॲव्हरेज काढल्यानंतर तुमच्या ज्या लो लेवल असतील त्या लो लेवल ॲड करायच्या, त्याचा ॲव्हरेज काढायचा आणि त्याचा ॲव्हरेज काढल्यानंतर आपण काय करतो, ॲक्च्युअल आपला डिफरन्स काउंट करतो आणि तो डिफरन्स काय असतो, युअर ॲव्हरेज ऑफ हाय लेवल मायनस ॲव्हरेज ऑफ युअर लो लेवल. मग पहिले तर आपण काय करतो, डिफरन्स काढून घेतो. सेकंड स्टेप इज द इफेक्ट ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल ऑन द response is difference between the average responses of 4 experiments at the high level and the average value of 4 experiments at the low level. माझं तुमचे जे 4 एक्सपेरिमेंट्स झालेले असतात, तर 4 एक्सपेरिमेंटमध्ये हाय लेवलचे ॲव्हरेज डिवायडेड बाय 4 मायनस ॲव्हरेज ऑफ लो लेवल ऑफ एक्सपेरिमेंट्स डिवायडेड बाय 4. हे कॅरीड आउट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ॲक्च्युअल जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट डिटरमाइन करू शकतात. फॉर एक्झाम्पल, summation of A at high level divided by 4 minus summation of A at low level divided by 4. मग हे केल्यानंतर आपल्याला ह्या कम्प्लीट प्रोसेसचं काय करायचं असतं, ट्वाईस करायचं. अँड याचं जे काही आन्सर असेल किंवा याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही व्हॅल्यू असतील, दॅट व्हॅल्यू शुड बी नियर टू 0 or 0 फॉर द डमी व्हॅरिएबल. जर डमी व्हॅरिएबलची व्हॅल्यू जर 0 आल्या, इट मीन्स तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये कुठलेही एरर्स आलेले नाही आहेत. मग डमी व्हॅरिएबलचं सेम येईल, फक्त इथे एच्या जागेवर काय येईल, ई येईल. ई इज इक्वल टू समेशन ऑफ ई ॲट हाय लेवल डिवायडेड बाय 4 मायनस समेशन ऑफ ई फॉर लो लेवल डिवायडेड बाय 4. आणि मग फर्दर त्याचे कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही त्याचा ॲक्च्युअल इफेक्ट डिटरमाइन करू शकतात. देन second step is to determine the mean square of each variable, and this if we consider for the a variable, मग a variable चा mean square कसा काढून घ्यायचा, सेम वेनी समेशन करायचं ॲव्हरेजेस हाय लेवल आणि मायनस समेशन ऑफ लो लेवल. हाय लेवल आणि लो लेवलचे समेशन्स मायनस करून त्याचा स्क्वेअर करायचा अँड इट इज डिवायडेड बाय 8. वाय डिवायडेड बाय 8? नाव 8 नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स आर परफॉर्म. आपण 8 नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केलेले होते, सो डिवायडेड बाय 8 करायचं आणि जे काही आन्सर असेल इट विल बी युअर मीन स्क्वेअर. देन द एक्सपेरिमेंटल एरर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय ॲव्हरेजिंग द मीन स्क्वेअर बाय डमी इफेक्ट ऑफ ई अँड जी. मग तुमचे जे पण डमी व्हॅरिएबल्स आहेत ई आणि जी, त्या यूज करून आपण काय करू शकतो की एक्सपेरिमेंटमध्ये कुठलाही एरर आलाय की नाही हे एरर्स डिटरमाइन करू शकतो. अँड इट कॅन बी डिटरमाइंड बाय डिटरमाइनिंग द ॲव्हरेज ऑफ मीन स्क्वेअर. मीन स्क्वेअरचा ॲव्हरेज काढायचा आणि जो काही ॲव्हरेज येईल त्या ॲव्हरेजची व्हॅल्यू 0 किंवा नियर टू 0 आली पाहिजे. सो इफ the value is not greater than 0, then experiment
इज परफॉर्म प्रॉपरली, कुठलाही एरर एक्सपेरिमेंटमध्ये आलेला नाही आहे असं आपण इंडिकेट करू शकतो. अँड द फायनल स्टेज इज टू आयडेंटिफाय दॅट फॅक्टर्स विच आर शोईंग लार्जर इफेक्ट. आपल्याला मेन एम काय की कुठल्या व्हॅरिएबलचा, कुठल्या फॅक्टरचा जास्तीत जास्त इफेक्ट होतोय ते डिटरमाइन करणं. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की फॅक्टरचा मीन स्क्वेअर घ्यायचा डिवायडेड बाय एरर मीन स्क्वेअर. मग प्रत्येक व्हॅरिएबलसाठी मग तुमचं ABCDF हे जे तुमचे मेन व्हॅरिएबल्स होते 5, त्या मेन व्हॅरिएबल्सचे प्रत्येक फॅक्टरचं मीन स्क्वेअर घ्यायचा आणि त्या मीन स्क्वेअरला डिवाइड करायचे तुमच्या एरर मीन स्क्वेअरनी. तुमचं जे काही आन्सर येईल ते आन्सर नोट डाऊन करून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल A व्हॅरिएबलसाठी आहे तुमचं 465.4, मग B व्हॅरिएबलसाठी होतं 400.2. मग असं प्रत्येक व्हॅरिएबलसाठी डिटरमाइन करून घ्यायचं. When the probability tables are examined, it is found that factor A, B and F shows the large effect which are very significant, whereas your C and C shows very low effect which is not significant, and D shows no effect on A, B, F. सो आता तुम्ही इथे बघू शकतात की तुमचं Aचं जे असेल रीडिंग किंवा Bचं रीडिंग असेल किंवा Fचं रीडिंग असेल ते स्लाइटली कसं आहे हाय, म्हणजे तुम्हाला इथे प्रोडक्ट यील्ड कसं झालं आहे जास्तीत जास्त आलं आहे, त्याचा इफेक्ट काय जास्त आहे. Cचा ॲज कम्पॅरिझनमध्ये थोडा कमी आहे आणि Dचा कुठलाही इफेक्ट दिसत नाही आहे. तिथे डायरेक्टली इफेक्ट काय झाला आहे 0 झाला आहे. इट मीन्स तुमचं A, B आणि F हे काय मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅरिएबल्स आहेत तुमच्या मीडियममधलं असं तुम्ही कन्सिडर करू शकता. अँड बाय दिस वे, बाय युझिंग पॅकेट-बर्मन डिझाईन, you can easily identify the important variables present in your medium, and your media can be optimized easily. Thank you.